विकृती। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक निर्घुण हत्यांची प्रकरणे समोर येत आहेत आणि अशातच आता पुन्हा एकदा एका निर्घुण आणि निर्दयीपणे झालेल्या हत्येने पुणे शहर हादरले आहे। गळ्यात कात्री खुपसून ज्योती गीते या महिलेची हत्या इतर कोणी नाही तर तिच्याच पतीने केली असून त्यानंतर एक व्हिडिओ देखील बनवला आहे। म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, ज्योती गीतेच्या पतीनेच तिची हत्या का केली आणि त्या व्हिडिओ मध्ये तो काय म्हणालाय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। पत्नीचे चारित्र्य व पत्नीने प्रॉपर्टी हडप केल्याच्या संशयातून आरोपी पतीने पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार केले आणि स्वतःच्याच पत्नीचा खून केला आहे। पुण्याच्या तुळजाभवानी नगर खराडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या संबंधी चंदन नगर पोलीस स्थानकात आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 37 वर्षीय शिवदास गीते हा मूळचा बीड येथील असून तो न्यायालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टंकलेखक म्हणून काम करत होता। पुण्याच्या खराडी भागात तो त्याची पत्नी 28 वर्षीय ज्योती गीते व 6 वर्षाच्या मुलासोबत भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होता। काही दिवसांपासून गीते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता आणि या वादातून बुधवारी पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनची कात्री ज्योतीच्या गळ्यात खुपसून वार केले। तिच्यावर वार होताच ज्योतीने आरडाओरड केल्यानंतर तिचा आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले व त्यांनी ज्योतीच्या घराकडे धाव घेतली। तेव्हा त्यांना ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले। या हल्ल्यात ज्योती गंभीर जखमी झाली होती। गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने खुनाचा व्हिडिओ तर काढलाच, पण खून करून तो स्वतः पोलीस ठाण्यात देखील हजर झाला होता। तसेच त्याने या गुन्ह्यासंबंधीची संपूर्ण कबुली पोलिसांना दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी खराडी पोलीस ठाण्यात पती शिवदास गीते विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सध्या शिवदास गीते याला अटक करण्यात आली असून या संबंधीचा पुढील तपास व कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे करत आहेत। तर खून केल्यानंतर शिवदासने एक व्हिडिओ बनवला आहे ज्यात त्याने हा खून का केला याचं स्पष्टीकरण देताना पाहायला मिळतोय। मला मारण्याचा प्रयत्न केला, हे मला उशिरा कळालं। मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला। माझी इच्छा नव्हती तिला मारायची किंवा तिला काहीही करायची। माझ्या घराची लक्ष्मी होती। या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला होता। तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत। तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला तिला मारावं लागलं। मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता। या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत असं शिवदास गीते या व्हिडिओत बोलताना दिसत आहे। रोज एका नवीन हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात असून महाराष्ट्राचं गृह खातं अपयशी ठरल्याचं देखील दिसून येत आहे। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।